पण थोडंसं 2014 नंतर जी राजकीय स्थित्यंतर महाराष्ट्रात घडली, थोडं मंगलप्रभात लोढाने त्याच्याकडे सुद्धा पाठीमागं वळून बघितलं पाहिजे. कारण 14 ते 19 जेव्हा भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार होतं, तेव्हा काय वस्तुस्थिती राज्यामध्ये होती हे आपण पाहिलं. पण 19 नंतर जेव्हा महाविकास आघाडी झाली आणि ती झाल्यानंतर भाजप विरोधामध्ये बसली आणि उद्धव ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी करून सरकार केलं. त्यावेळची काय होती परिस्थिती, तर पूर्ण ताकदवान ही राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे करण्याचा प्रयत्न त्या महाविकास आघाडी सरकारमधनं झाला. नंतरच्या काळात जेव्हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कडक भूमिका घेतली 2022ला आणि आम्ही 50 आमदारांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला, तिथून खऱ्या अर्थानं स्थित्यंतर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये झालं आणि सत्तेच्या बाहेर असणारी भाजप ही आदरणीय शिंदे साहेबांच्या या निर्णयामुळं ही पुन्हा सत्तेमध्ये आली आणि त्याचा परिणाम झाला की आदरणीय शिंदे साहेबांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून जे राज्यामध्ये काम केलं ते महायुती म्हणूनच केलं. आम्ही मंत्रिमंडळामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचे होतो. कोणताही निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विचारल्याशिवाय, संमती घेत, चर्चा केल्याशिवाय एकमेकांचा विचारविनिमय करूनच घेत होते आणि महायुती भक्कम करायचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. आणि आपण बघितलं असेल की शिंदे साहेबांची गती, शिंदे साहेबांची वेगवान कामाची पद्धत, जागेवर निर्णय घ्यायची क्षमता, त्यामुळं महायुतीला जे प्रचंड यश 2024ला मिळालं त्याचं विधानसभेला, त्याचं ते कारण आहे.